तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग चालू करतोय. तर मला वाटतंय जवळजवळ एक 60 दिवस झालेले आहेत मी ब्लॉगिंग करतोय, रोज डेली व्हिडिओ टाकतोय आणि तुम्ही सपोर्ट करताय, थँक्यू त्याच्यासाठी. आणि मी एक नवीन चॅनल पण ओपन केलं आहे इंस्टाग्रामवरती, TP ब्लॉगवाला. सेम आहे, फक्त मी तिथे शॉर्ट्स टाकणार आहे जे आपल्या मोठ्या कॉन्टेंटमधले छोटे कॉन्टेंट करून. तर चला त्याच्यावरती पण फॉलो करा आणि तिथे पण सपोर्ट करा. तो चला आजचा ब्लॉग चालू करूया. चलो पहले जाते अभी काम पे, फिर अपने शाम को वगैरह सब शूट करके डाल दे. चलो मित्रांनो, मी निघालेलो आहे ऑफिसला आणि इकडे आवाज भरपूर आहे, त्यामुळे मला डिनॉईजवाला यूज करायला लागणार आहे फीचर. आणि मी काल लग्नामध्ये गेलो होतो, तिकडे काय मला एवढं शूट करायला भेटलं नाही. कारण बोललो मी माझं शूट करत राहिलो तर नवरा नवरीचं काय शूट होणार नाही. घर बॅटरी पण माझी लो होती तेव्हा. आणि बाकी आज मी चाललोय ऑफिसला. चला जाऊया ऑफिसला. घातला डोळा आहे असं कसं तरी होतं बाई, याचा चष्मा घातला तरी होते यार. तुझ्या डोळ्यांनी प्रॉब्लेम आहे का रे ओमे? तू डोळ्यांनी काय प्रॉब्लेम आहे? मित्रांनो आज गॉगल घेऊन आला हा नवीन, आणि गॉगलचा कवर दाखवतो तुम्हाला. गॉगलचा कवर बघा, लाल लाल बघा, हा गॉगल आहे. 1700चा गॉगल आहे भाई, 1700चा ओरिजिनल आहे भाई, ओरिजिनल हा गॉगल आहे. आणि त्याच्यावर हे फ्री भेटले बघा. काय लावलंय ते घाला बिलाची काय नाही, छपरी दिसते एक नाही तर काय छपरीच आहे. तर भावांनो ह्याला काय नाव द्यायला सांगा, नवीन नवीन नाव सांगा नवीन. अरे बॅगेत 4 आहेत, अजून एक घ्यायचं. ह्याचा त्या दिवशी काकण झालेला कधी 24 तारखेला त्या दिवशी याचं काहीतरी झालेलं ब्रेकअप वगैरे. तर हा एकदम शांत शांत बसलेला. आणि सकाळी मला मेसेज वगैरे केलेला, भावा आजचा दिवस बेकार आहे. तो काय आलेलं तो पहिली जी 4 वर्षाची गर्लफ्रेंड होती ती ह्याला सोडून गेली होती. तर बघा आता यांचं डेलीचं काम चालू झालंय, फोटोशूट. एवढे फोटो काढून काय करणार आहे काय माहिती, उपयोगी येतील नंतर आम्हाला. हा काय जास्त वेळ टिकणार नाही. काय बोलतो हा? म्हटलं जास्त वेळ टिकणार नाही, उपयोगी येतील आपल्याला फोटो. कसा गेला काय ते कोणतं गाणं दाखव. फोटो बघा भावांनो, कॅमेऱ्याची क्लिअरिटी एकदम भारी, याच्यात पण मस्त दिसतंय. दिसते बघ ना गजनी. तर भावांनो मी एक रील बघितली काकणवरती, त्या मुलांनी सगळ्यांचे रिव्ह्यूज विचारले की काकण मूवी आहे त्याची बेस्ट एंडिंग काय असते. ते मी तुम्हाला दोघांना विचारतो, तुझी काय असेल बेस्ट एंडिंग, काय असेल तुझ्या मते? तो प्रेमात वेडा होता तिच्यासाठी, हा, पण त्यांनी तिचा वेळ घेऊन त्यांनी स्वतःचं करिअर बरबाद केलं. ही पहिली गोष्ट आहे. जर तिथेच त्यांनी काहीतरी केलं असतं तर आज ती त्याच्याकडे असती, असं काहीतरी. पण तिचं तर लग्न झालेलं आधी, पण त्याच्याकडे काहीच नाही, मग तिचा बाप तरी का देईल ना त्याला. जर त्यांनी स्वतःचं नाव केलं असतं तर ती स्वतःहून लग्नाला नकार देऊ शकली असती. इतकी सिंपल गोष्ट आहे. असं नाही की माणसाला समजत नाही की बाबा मी काय करतोय किंवा मला जबरदस्ती कोण करतोय. प्रत्येकाला स्वतःचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये जर विचार करायला मांडला गेलास तर किसूने काहीतरी केलं असतं तर तिच्याहून सुंदर पोरगी त्याच्या आयुष्यात आली असती आणि त्याचं करिअर झालं असतं. बेस्ट एंडिंग तुझ्या मते बेस्ट एंडिंग काय असेल? त्यांनी पिक्चरात नाही बघितलंय. पिक्चर नाही बघितला. तर मी त्याच्यामधला एकाचा रिव्ह्यू होता की त्यांनी जर का अभ्यास वगैरे केला नसता तर तो मोठा झाला. त्याच्यानंतर पण आता ते हिंदी मधला पण एक मूवी आहे त्याच्यामध्ये ती सोडून जाते वगैरे, पळून जाते लग्नाचं. सतरंगा नाही नाही, ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्रामध्ये कुठे येणार आहे काय? शादीवाला आहे रे, शादी में जरूर आना. त्याच्यामध्ये तो IPS बनतो व तर तशी वाली एक स्टोरी असू शकते असते. ठीक आहे. त्याच्यामधल्या एका मुलाने काय रिप्लाय दिला माहिती आहे, तो मोठा होऊन म्हणजे चांगला अभ्यास करून मोठा झाला असता, पण त्याच्यामध्ये किती किडी. शादी में जरूर पिक्चर बघितलाय मी. मैं हूँ साथ तेरे. बरोबर ती त्याला सोडते पण नंतर त्याची चाटायला येते. हा व्हिडिओ मी बघितलाय आणि हा मूवी पण मी बघितलाय. म्हणजे तो एवढा भाई स्वतःला चेंज करतो की भाई तिला उभं पण नाही करत, पण दोघांचं पण लग्न दोघांचं होतं. भाई सच्चा प्यार है, सच्चा प्यार वही है. पर वो भाई लड़की किस पे बोलती है,
उस पे नहीं, उसके पैसे पे बुलती है भाई, क्योंकि वो IPS बन जाता है। IPS में बहुत फर्क होता है, मतलब ऐसा देखा जाए तो भाई वो अपना करियर सेट कर लेते हैं। उसको क्या, एक लड़की है दूसरी है भाई, कोई भी पटाएगा उसको। कोण मूछ मारते तर मित्रांनो ऑफिसमधून सुटलेलो आणि चाललो आता जेव्हा आता मला एक असा माणूस भेटलेला, तो बोललो होता की भावा म्हणजे ऑफिसमधून जाताना होते, मला त्याने विचारलं यूट्यूब चॅनल आहे काय वगैरे, बोललो हा, तर मला त्याने सबस्क्राईब केलं भावानं, ते माझे उद्या मला ते कमेंट वगैरे टाकेल की मी होतो वगैरे, आणि मला भेटलेली आता क्लासमधली श्रुती, हे बघा, हॅलो. तर चला बाय बाय, बाकी भेटूया आपण घरी. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, फटाफट फ्रेश होतो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. चला तर मित्रांनो, आज आपण करणार आहे याचं अनबॉक्सिंग, दोघांनी दिलेलं बघूया. तो मी खोलतो आहे, काहीतरी वेगळं आहे, माईक आहे, त्याच्यानंतर ही कॉर्ड आहे, पॉवर कॉर्ड आहे चार्जिंगसाठी. त्याच्यानंतर हे आपला कनेक्टर आहे, मोबाईलला कनेक्ट करायचं आहे. आणि अजून बघूया याच्यात काय आहे. याच्यातच अजून एक कॉर्ड आहे कनेक्टसाठी फ्रीवाले, आणि इथे बटन आहे, प्रेस करून ठेवल्यावर इकडे लाईट येते, आणि हे लगाएंगे आपण इकडे. या हॅलो 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 हॅलो, हां कमी का करा आवाज, कम करा आवाज. हॅलो हॅलो, हा कनेक्ट करायचा आहे, याच्याने ब्लूटूथ कनेक्ट होतं भावांना. फक्त ब्लूटूथ ऑन करून हे कनेक्ट करायचं आपल्या USB ला, आणि याच्यावरती बोलायचं डायरेक्ट. हे बघा, फुल्ली नॉईज कॅन्सलेशन आहे. थँक्यू मयूर भावा गिफ्टसाठी, आवडलं, गरज होती मला याची. दोन्ही पण चलो. बाकी सध्या माझ्या फोनला कनेक्ट नाही होत आहे, तो एकदा का कनेक्ट करायला झाला, बॉक्स कुठे ठेवला, तो एकदा की कनेक्ट करायला झाला की आपण याच्यावरती शूट करणार आहे, ह्याच्यावरतीच करणार आहे आपण सगळं. चला सध्या हे ठेवून देतोय. चलो बाय बाय, गुड नाइट, टेक